एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ते समिती यायला पाहिजे. ती समिती मराठवाड्यात आली नाही. ते एक आणि दुसरं 2017 मध्ये आरटीओच्या काही निवड झाली ती सारखं असं त्या मुली रडत होते. सोलापूर कोल्हापूर आणि सांगली तिकडून आले होते. ते रडत होते. आता अक्षरशः त्यांचं वय आता होतले म्हणे थोडं शेवटच्या बाकीचे झाले पण 60-65 खायले ते बोलले ना. हा बोलवलं ना. थोडं शिवम साहेबांनी बसून करा आणि ती समिती 2 दिवसात पाठवून द्या. उद्या देऊ का? ते काम झालं बरं आपलं वैयक्तिक काय सांगणार घुमरे साहेब तुम्हाला भेटायला आले होते नेमकं काय चर्चा झाली काय आजारी असल्यामुळं तब्येतीची विचारपूस मामांनी केली आणि आम्ही त्याचबरोबर समाजाचे विषय त्यांना सांगितले. कारण जरा मराठा समाजाचं ते हक्काचं घर आहे मामा. मग मामांना कलकरानं सुरू परत आम्ही आमच्या हक्कासाठी की सारथीचे विद्यार्थ्यांचा पाठीमागचा विषय होता तो आता मार्गी लागतोय. उदय सामंत साहेबांनी त्यांनी नागपूरला त्यांची बैठक घेतली. आमचा प्रमुख विषय मामाकडे आम्ही घुमरे मामाकडे मांडला की मराठवाड्यात या 2 दिवसाच्या समिती येणं आवश्यक आहे. शिंदे साहेबाची समिती की नोंदी इथं थोड्याच कमी सापडलेल्या त्यामुळे समितीनं मराठवाड्यासह पुन्हा राज्यभरात काम करावं हेही मामांना सांगितलं. आम्ही बलिदान गेलेले काही कुटुंब आहेत त्यांच्या निधीचा आणि नोकरीचा प्रश्न राहिलेला आहे तोही मामाला सांगितला आम्ही आता. आणि ते आरटीओचे जे निवडी झालेल्या होत्या 2017 मध्ये त्यांच्या निवडी झाल्यात फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्यात. विनाकारण त्या लेकरांचं आयुष्य बर्बाद व्हायला लागले. ते रडायला लागले तिथं. त्या विषयात मामांना पण सांगितलं. उदय सामंत साहेबांना पण सांगितलं. उदय सामंत साहेबांना सांगितले उद्या मी त्यांना बोलून घेतो आणि मुख्यमंत्री साहेबांशी बैठक करून त्यांचाही विषय मार्गी काढतो असे आम्ही. आणि आरक्षणाच्या विषयात आमची चर्चा झालेली. कारण आम्ही 20 जानेवारीला अंतरवली मुंबईकडं महाराष्ट्रातला सगळा मराठा जाणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय यावेळेस मागे फिरणार नाही. आम्ही आरक्षण मिळवणार आहेत आणि 20 जानेवारीला आम्ही जाणार म्हणजे जाणार. मी आज जरंगे पाटील यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे 2-3 विषय मांडलेले. मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे, नोंदी सापडल्या पाहिजे, वेगाने काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे. तिसरी गोष्ट 2017 मध्ये जे काही आरटीओच्या परीक्षा दिल्या त्याच्यात निवड झाली तर त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे. अशी 2-4 मागण्या त्यांनी माझ्याजवळ मांडलेल्या आहे. मी निश्चित आता उदय सामंत साहेबांशी चर्चा केली. समिती सुद्धा लवकर येईल. 1-2 दिवसात समिती येऊन जाईल. त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंत साहेब हे सीएम साहेबांशी चर्चा करतील, भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाली लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या बलिदानात जे गेलेले त्यांच्यासाठी सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी असे जे जे काही मुद्दे जरंगे पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागतील यासाठी आम्ही 20 तारखेला मुंबईला जाण्यासाठी थांबेल. ते जरंगे पाटलाला विचारलं ना तुम्ही, त्यांनाच विचारा. त्यांचं मी काय सांगणार. मामा भाजपमध्ये आम्ही कोण पडावं